मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय? आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? वैकुंठवासी बापूराव, वैकुंठवासी बाजीराव बापू गलांडे, अर्थात आमच्या सर्वांचे लाडके नाना. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही येत तसर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन पाहण्याचा प्रयत्न केला, मिळवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा मिळेल. पाहण्याचा प्रयत्न केला तरी आता इथून पुढं आमच्या नानांना पाहता येणार नाही. त्यांनी जगलेलं आयुष्य, त्यांची परंपरा, त्यांचा वारकरी धर्म, त्यांच्या जगण्याची आचारसंहिता सांगणारा पैठण निवासी नाथबाबांचा हा अभंग. नानांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलोत. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताचा हा अभंग. आणि या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध हजारो युवकांच्या गळ्यातले ताईत आदरणीय हरिभक्तपरायण संजयजी महाराज हजारे, विश्वमाऊली गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आणि यांना त्यांच्या पाठीमागं ज्यांचा गोड आवाज आहे, लाखो तरुणांच्या अंतकरणामध्ये ज्यांच्या आवाजानं घर केलं, आदरणीय हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार, या दोघांच्या साथीनं आणि या दोघांनाही ज्यांची मृदंगाची साथ आहे, आपल्या तालुक्याचं वैभव आणि भूषण हरिभक्तपरायण दादासाहेब महाराज डोंबाळे, या तिघांच्या साथीनं अभंगाची पहिली चाल होईल. या चालीच्या रूपानं नानांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. नानांना पाहण्याचा प्रयत्न केला तरी आता त्यांना पाहता येणार नाही. शेवट तो भला माझा बहु गोड झाला या न्यायानं उभा आयुष्य देवा करता, वारी करता, संप्रदायाकरता समर्पित केलं. आपल्या कपाळावरचा गंध, गळ्यातली तुळशीची माळ आणि पाठीमागे उरलेली परंपरा हे सालंकृत असणारं लेणं इथं राहिलं. नाना आज वैकुंठाला निघून गेले. त्यांच्या परिवाराला, पाहुण्या रावळ्यांना आणि आम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे. दुःख होण्याचं कारण काय, जगले कसे, हे सांगणारा अभंग. आणि या अभंगाची पहिली चाल जया परमार्थाचे चाड, तेने सांडावे लिगाड रे 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 मो. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची
नानांचं जगणं, नानांचं जीवन, नानांचा परमार्थ कसा होता आणि आपला परमार्थ कसा असावा या आशयाचा अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज. लोकांनी त्रास द्यावा पण नाथ बाबाने तो सहन करावा. नाथ बाबामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? क्षणभर सुद्धा राग न येणारे साधू म्हणजे नाथ बाबा आणि क्षणभर सुद्धा राग न विसरणारी माणसं म्हणजे आपण. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूचं जगणं केवळ समाजाकरता, आपलं जगणं केवळ कुटुंबाकरता. साधूचं जगणं केवळ देवाकरता, आपलं जगणं केवळ आपल्याकरता. साधूनं केलेला प्रपंच देवाला आवडतो. याही पुढे जाऊन सांगेन, साधूनं केलेला प्रपंच सुद्धा देवाला परमार्थ दिसतो. आपण केलेला परमार्थ सुद्धा देवाला प्रपंचच दिसतो. दिसतो म्हणण्यापेक्षा तो असतो. साधूचा प्रपंच सुद्धा परमार्थ आहे
आणि आपला परमार्थ सुद्धा प्रपंचाचं रूप घेतोय. साधूमध्ये ना आपल्यामध्ये हा तर फरक आहे. साधूचं जगणं म्हणजे निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्याविरुद्ध कामा. साधू सुखानं सुखी होत नाही, दुःखानं दुःखी होत नाही. सुख दुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. साधूकडे एवढी ताकद आली कशानं? त्याचं कारण आहे, स्वतः करता जगत राहतो त्याला जनावर म्हणतात. स्वतःच्या पोटाकरता केवळ जगत राहिला त्याला जनावर म्हणतात. स्वतःच्या कुटुंबाकरता जगत राहिला त्याला माणूस म्हणतात. आपल्या समाजाकरता, वस्तीकरता, गावाकरता झटत राहिला त्याला देव माणूस म्हणतात. पण अखंड विश्वाच्या कल्याणासाठी झटत राहिला त्याला साधू म्हणतात. हे लक्षात राहू द्या. बस जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी का हो. साधूच्या भजनानं देव प्रसन्न होतो, यात काय नवलय. साधूनं शिव्या जरी घातल्या तरी त्या देवाला गोड लागतात. जनाबाई पांडुरंगाच्या समोर उभा राहायची, देवाला गोड बोलत नव्हती. देवाला लढीवाळपणानं बोलत नव्हती महाराज, देवाला शिव्या घालत होती. अरे अरे इट्या मुळ मायेच्या कारट्या. देवानं विचारलं, जणी एवढ्याच येतात का? याच्यापेक्षा चांगले येतात. दे बरं तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. एकानं धाडसानं विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला? तुमचं माहेर कर्जत तालुक्यातलं तर नाही ना? तुला कसं कळलं? मग एवढ्या कशा काय भारी येतात? जनाबाईनं सांगावं, शिव्या दिलेल्या दिसल्या लेका त्याचं भजन नाही दिसलं. पहाड झाली तर बापाला आठवत नाही, आईला आठवत नाही, जगाच्या बापाला आठवते. आंधळ आंधळत थापटाका बाबा. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या ग जात्याच्या 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 मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जनाबाईनं शिव्या जरी दिल्या तरी त्या देवाला गोड लागल्या. ज्ञानोबांनी देवाशी भांडण केलं तरी ते देवाला गोड लागलं. नाथ महाराजांना देवाशी भांडण केलं तरी सुद्धा गोड लागलं. तुकोबा सुद्धा भांडले देवाशी, म्हणाले पांडुरंगाला, देवा तुझा माझा देवा अरे वैराकार, देवा तुझा माझा अरे वैराकार, तुझा माझा देवा अरे वैराकार, देवा तुझा माझा अरे वैराकार. दुखाचे भांडायची वेळ आली तरी सुद्धा देवाशी भांडले, बोलायची वेळ आली तरी साधू देवाशीच बोलले. आपल्यामध्ये साधूमध्ये हात भला मोठा फरक आहे. अशा एक साधुत्वाचं जगणं जगणारे नाना आमच्यातनं निघून गेले. 2 मुलं 2 कन्या. नाना निघून गेल्यानंतर जगाला दुःख झालं की झालं नाही मला माहिती नाही, पण हा उभा गलांडे परिवार मात्र दुःखाच्या सागरामध्ये बुडाला. आला असेल विष्णुदादांच्या डोळ्याला पाणी, दादासाहेब रडले असतील यात नवल नाही. नसुदेत पोरांच्या डोळ्याला पाणी, पण लेकी मात्र रडत राहतात. आमच्या कौशल्यताई रडल्या असतील, लताताई रडल्या असतील. पोरगी माहेराला येते, घराच्या पायऱ्या उतरून बाप खाली येतो. भाकरीचे 2 तुकडे त्याच्या हातात असतात. सज्जन हो,
जोपर्यंत मुलीचा बाप माहेरामध्ये आहे तोपर्यंत ती मुलगी पुन्हा पुन्हा माहेराला येते. ज्या दिवशी तुमच्या माहेरातनं तुमचा बाप निघून जातो त्या दिवशी त्या माय माऊलीची गाठ घ्या आणि विचारा का जात नाही माहेरला. ती म्हणते कोणासाठी जाव. ज्या बापासाठी जात होते ना तो बाप उरला नाही. होता तेव्हा करायचा काय. पायऱ्या उतरून यायचा माय. भाकरीचे 2 तुकडे त्याच्या हातामध्ये असायचे. एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकायचा. कडाकडा बोट मोडायचा. आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिलीन म्हणायचा. मग लेकीला गृहप्रवेश होता. मेला आमचा बाप. इथून पुढे हजारो प्रयत्न केले तरी आमच्या अंगावरून कुणी तुकडा टाकणार नाही. मी विचारतो माय माऊली तुम्हाला, ताई जोपर्यंत घरामध्ये बाप असतो तोपर्यंत दररोज माहेरला जाऊ वाटतं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, बाप मेल्यानंतर का पावलं जोड होतात? एखाद्या माईला विचारा का हो जात नाही माहेरला. ती म्हणते कुणासाठी जावं महाराज. सोन्याचा पलंग मिळेल बापाच्या मांडीची सर नाही त्याला. सोन्याचं घर मिळेल आईच्या मांडीची आईच्या हाताची आईच्या झोपडीची सर नाही त्याला. हे ज्याचं जळतं ना त्याला कळत. आज सगळी नातवंड नाती माझ्या कीर्तनाला आहेत. 365 दिवस झाले नाना दिसले नाहीत. एकदाही या परिवाराला वाटलं नाही की आमच्या परिवारामध्ये नाना नाहीत. नातवंड घरी येतात, आजोबाचा फोटो पाहतात आणि मग थोरल्याच्या डोळ्यातलं पाहून धाकटा त्याला विचारतो का रे दादा, आपला आजोबा असताना नाना असताना तर कधी रडला नाही, मग आता तुझ्या डोळ्याला पाणी का? तो उत्तर देतो ना, तू खरं सांगू दाद्या, आपल्या म्हाताऱ्यानं तळहातावरती टेकवलेले 10 रुपये एका बाजूला आणि कंपनी हजारो रुपयानं पगार देईल तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम आजोबानं दिलेल्या 10 रुपयाच्या नोटेमध्ये नाण्यामध्ये असतं तेवढं प्रेम जगाच्या मार्केटमध्ये कुठेही भेटत नाही. हे ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. सज्जन हो, एखाद्याच्या अंत्ययात्रेला जात जा, पाच जा. ज्याच्या घरातला माणूस मेला ना तेच ओक्साबोक्षी रडत राहतात. ज्याच्या घरातला मेलाय त्याची पोरं, त्याची नातवंड, त्याच्या नाती, त्याच्या लेकी, त्याची धर्मपत्नी हेच सगळे रडत राहतात. पहा तुम्ही पाहुण्या रावळ्यांकडे, तोंडावरती चेहरे पाडलेले दिसतील तुम्हाला. पाठमोरे होतील तेव्हा गप्पा मारत चालतात. स्मशानातनं एक दिवस म्हणे आपल्याला जायचं. ज्याचं जळतं ना त्याला कळतं. आमचे नाना निघून गेले म्हणून परिवारानं ताकद लावली. आयुष्य परमार्थात गेलं आमच्या नानाचं. श्राद्धाचं कीर्तन हे चांगलं झालं पाहिजे म्हणून गेल्या 1 वर्षापासून झटणारा हा परिवार आहे. सर्वच परिवार आतापर्यंत झटत राहिला. पाहता पाहता मंडपही गच्च भरला. पाहता पाहता पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार आपल्या दारात आले. एका व्यासपीठावरती एवढी सगळी माणसं जमवणं सज्जन हो सोपं नाही. याच व्यासपीठावरती हरिभक्तपरायण बोराटे महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण बापूसाहेब भाऊसाहेब महाराज पालवे, आदरणीय हरिभक्तपरायण संजयजी महाराज, कैलासजी महाराज, आमच्या योगिताताई महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत. हे सगळं दादा महाराजांनी जुळवून आणलं. सज्जन हो, आज एवढं मोठं वैभव उभा राहिलं. एकटा बोराटे महाराज कुठेही सापडेल दादासाहेब. एकटे कैलास महाराज तुम्हाला कुठेही सापडतील. एकटे संजय बाबा तुम्हाला कुठेही सापडतील. एकटे पालवे बाबा उपलब्ध होतील तुम्हाला. पण हे सगळं एका मंचावरती उपलब्ध होतं ना. मला असं वाटतं ही वैकुंठवासी नानांची कृपा असेल तेव्हा तर या दारात हे सगळे आले. माझ्या दादानं काहीतरी पुण्यही त्यांच्या पाठीमागच्या जन्माचे असेल तेव्हा हे वैभव उभा राहिलं. रात्रीपर्यंत वाटत होतं पाऊस उघडीप देणार नाही, पण तो वरून राजा सुद्धा थांबला. आमच्या नानांचं पुण्यस्मरण आहे म्हणे. पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार येणार, मी याच्यामध्ये व्यत्यय आणायला नको. ऐकायचंय आम्हाला म्हणे बोराटे महाराजांचं, ऐकायचंय म्हणे आम्हाला कैलास महाराजाचं, ऐकायचंय आम्हाला पालवे महाराजाचं, ऐकायचंय आम्हाला संजय बाबाचं. सज्जन हो, हे सगळं आपल्यासाठी या परिवारानं करून ठेवलं. पण हे सगळं वैभव पाहायला प्रत्यक्षात बाप नाही उरला. आता जिथं असतील तिथून पाहत असतील आणि आशीर्वाद देत असतील या परिवाराला. पण नाईलाज आहे. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. बर का उद्धव बापू, 2 ओंडक्याची होते. तुम्ही जरा दोघं एकमेकाकडे पहा, आता माझ्याकडे बघा.
दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा. 12:30 वाजता नारळाची लाट येणार आहे. एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माझ्या दादा कोणी दिवसी यमा येते चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे समयासी सादर व्हावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. तैसे राहावे, शांतच राहतात ना. समयासी सादरवा. फार काम पडली होती शेतात, परवा एवढा पाऊस झाला पाय सुद्धा टाकता येणार शेतात. समयासी, तरी सुद्धा शेतकऱ्याला जावं लागतं गाई गुरांसाठी. समयासी सादरवा. एवढा पाऊस पडला रात्री वाटत नव्हतं कीर्तन होईल, तरी सुद्धा परिवारानं तयारी केली का. समयासी. कल्पना आहे मला तुम्ही एसीत फिरणारी माणसं आहात, कल्पना आहे मला तुम्ही फॅनच्या हवेखाली बसणारी माणसं आहात, घाम येतोय तुम्हाला, पण तरी सुद्धा दाटी वाटीनं बसलाय तुम्ही का. समयासी सादर व्हा. सज्जन हो, समयासी सादर व्हावे. ज्ञानानं प्राप्ती, अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, उद्योगानं प्राप्ती होते धनाची, व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची, कीर्तनानं प्राप्ती होते समाधानाची. काय शिकवतं आमचं कीर्तन. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माझं तर असं म्हणणं आहे, माझ्याकडे पहा एकदा बसलेले, माझं कीर्तन पटू द्या नाही तर नाही पटू द्या, आपली जिंदगी नाही, आपली जिंदगी, आपलं हे जीवन, आपली ही लाईफ कंडक्टर सारखी असली पाहिजे. काय जगतोले का आनंदात कंडक्टर बघत जा कधीतरी एसटीत जाऊन. आता तुम्ही नाही जात, पण ह्या जातात अर्ध तिकीट आहे म्हणून. काय शासनाची धोरणंही कळत नाही. म्हाताऱ्या माणसांना फुकट करतात आणि आमच्या सारख्याला डबल करतात. सज्जन हो, काय कंडक्टर जगत राहतो पहा ना तुम्ही. कंडक्टर बस मध्ये चढतो ना, त्याला बसायला जागा मिळाली काय आणि न मिळाली काय, तो उभा म्हटलं तो उभाही राहतो. कोणी वर गाडीत आला काय खाली उतरून गेला काय, त्याला सुख दुख नाही. चलती का नाम हे गाडी तो चालत राहतो. सिंगल बेल झाली की थांबायचं, डबल बेल झाली की निघायचं, हे त्याला कळतं. पैशाची पिशवी आहे कमरेला पण मोह नाही. नोट आहे त्याच्यामध्ये, पण त्यातली एक नोट माझे असं सुद्धा त्याला कधी वाटत नाही. प्रत्येकाबरोबर घासाघीस होते त्याची, चिल्लरीवरून, सुट्ट्या पैशावरून, प्रत्येकाबरोबर भांडण आहे त्याचं, पण डोके पुढे कधी होऊ देत नाही. तो सगळ्याला समायोजित करतो मग चालतो. खाली उतरताना सुट्टे देऊन टाकतो.
पण कोणाचं ठेवत नाही तो. गाडीतनं खाली उतरायच्या आधी कोणाचं देणं पाणी असेल तर चुकतं करा. त्या कंडक्टर कडून शिका. बसायला मिळालं तरी बसत नाही, उभा राहायला मिळालं तर उभा राहतो, भांडत नाही कोणाबरोबर. कोण गोरो गोमटालं तर त्याच्या प्रेमात नाही पडत तो. त्याला लोभ नाही कंडक्टरला. आपलं नाहीच तर घ्यावं कशाला म्हणतो तो, जाऊ द्या पुढं. तो कंडक्टर एखाद्यानं त्रास दिला तरी थांबत नाही. काय प्रत्येक गावात उतरतो महाराज स्टँडवर, जणू काय आपल्या बापाचंच गाव आहे म्हणतो. गाडीतनं उतरणार, आळूके पुळके देणार, वर हात करणार, जांभळ्या करणार, चहावाल्यापाशी जाणार, चहा पिणार, आपलंच गाव आहे म्हणणार. कोणाशी भांडण नाही, कोणाशी तंटा नाही. एसटीतनं ड्युटी संपल्यावर खाली उतरतो तो. उद्या कुठली गाडी आहे त्याला माहित नाही, उद्या ड्रायव्हर कोण आहे त्याला माहित नाही, उद्या निवारा कुठे आहे त्याला माहित नाही, उद्या रूट कोणता आहे त्याला माहित नाही. जरा घ्या त्याचा आदर्श. ज्याला आपलं आपलं म्हणता ना तुम्ही, ते आपलं नाही. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे शोन. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे सर्व मिथ्याये जाणून शरणरी देवाची. सर्व मिथ्याये जाणून शरणरी पंढरपुरात एका माणसानं संन्यास घेतला. ऐका बरं आता सर्वजण. एवढं सुंदर वातावरण जर आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी ऐकलं पण पाहिजे. मला माहित आहे तुम्ही सगळे हुशार आहात, तुम्ही सभा ऐकणारी माणसं, कीर्तन काय ऐकणार तुम्ही. पण तरी सुद्धा सांगतो, आता 4 जून होऊन गेले, आता काय अडचण आहे, काही चिंता करू नका, फक्त ऐका. जे आपलं नाही त्याचा मोह का करावा. नाही तर कधी कधी जे आपलं आहे ना ते सुद्धा आमचं नाही हे सांगावं लागतं. अशी वेळ येते आयुष्यात की जे आपलं आहे ते आपलं नाही म्हणावं लागतं. ज्याचं घड्याळ होतं ना त्याला म्हणावं लागलं घड्याळाला मत देऊ नका. आणि ज्याचा धनुष्यबाण होता त्याला सुद्धा ओरडून सांगावं लागलं कुणालाही मत द्या, पण धनुष्यबाणाचं बटन दाबू नका. तुम्हाला वाटलं काय सगळं आपलं आहे ते आपलं टिकून राहील. पंढरपुरामध्ये एका माणसानं संन्यास घेतला. ज्याला त्याला सांगू लागला मी संन्यासी झालो, संन्यासी झालो. बगडी कपडे घातले, गळ्यामध्ये माळा घातल्या आणि निघाला तडा 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 चालत. आला महाद्वारात. महाद्वारात आल्यानंतर त्यानं पाहिलं आजूबाजूला गर्दी झाली होती लोकांचं दर्शन घ्यायला. आणि त्याच गर्दीमध्ये त्याला एक सोन्याचं कडं पडलेलं दिसलं. त्या सोन्याच्या कड्याजवळ गेला. उचलावं तर मनात आलं 1च तास झालाय संन्यास घेऊन, धर्म बुडत. आणि सोडावं तो चांगलं 15-20 तोळ्याचं असं. करावं काय, त्याच्या मनात आलं कुणावर तरी उपकार करावा. शेजारने एक पखालीवाला चालला होता. पखालीवाला म्हणजे त्याच्याकडे रेडा होता. त्यानं हाक मारली, ओ रेडेवाले बाबा इकडे या. पखालीवाला पळतच आला. काय महाराज, संन्यासी दिसता, भगवे कपडे घातले गळ्यात, तुळशीच्या माळा, आडवा गंधो, केवढे मोठ्या जटा, एवढे मोठे दिसता तुम्ही. महाराज आहे, कल्याण करणार आहे का माझं? हा, आज तुझं कल्याण करणार आहे. थांबा पाया पडू द्या म्हणे, आशीर्वाद द्या, एखादा ग्रंथ वाचायला द्या, एखादं पुस्तक द्या, एखादं दृष्टांत सांगा, एखादी चाल शिकवा. याच्यापेक्षा तुम्ही काय कल्याण करणार आहे आमचं? ते म्हणे ह्याच्यापेक्षा चालीच आहे मी. असली काय चाल शिकवू तुला, तुझं व्यावहारिक कल्याण करतो म्हणे. म्हणजे इकडे जवळ कानात सांगतो तुझ्या जवळ तरी. जवळ आला, खाली वाकला, पायाखाली दाबून ठेवलेलं कडं उचललं. आजपासून हे कडं तुझं, कमीत कमी तू माझं नाव तरी काढशील. काय कडं दिलं बोराटे महाराजानं, म्हणजे मी नाही, कडं दिलं संन्याशी बाबानं, कडं दिलं संन्याशी बाबानं, नाव तरी काढशील. तो हसला पखालीवाला. तो काय म्हणला माहितीये, महाराज हे सोन्याचं कडं ना? हा. कुठं पाहिलं? इथंच होतं. किती वेळ झालं बघताय? तास झालं उभा आहे. आणि पाय किती वेळ झाला? अर्धा तास पाय दिलाय तुला द्यायचं म्हणून. पखालीवाला म्हणला महाराज तुम्ही अर्धा तास झालं इथं उभा आहे, मी 2 दिवस झालं बघतोय सोन्याचं कडं इथं पडलंय. माझं नाहीच तर घेऊ कशाला? खरा संन्याशी कोण? बोला की. भगवे कपडे घातलेला का पखालीवाला? पखालीवाला खरा संन्याशी. अलीकडे काही ब्रह्मचारी म्हणून घेणारे स्वतःला अशा गप्पा ठोकतात ना संसाराच्या. लोक म्हणतात काय नाही ते ब्रह्मचारी आहेत. अरे पण जे संसारिकाला माहित नाही ते त्याला माहित आहे आतल्या गोष्टी. ब्रह्मचारी माणसं गादीवर उभा राहून अशा संसाराच्या गप्पा मारतात की हे उभा राहिले त्यांना प्रश्न पडतो करावा का सोडावा.
आमच्यापेक्षा तर ह्यालाच जास्त संसारातलं कळतं. स्वतःला तर तो ब्रह्मचारी म्हणतो आणि गप्पा मात्र संसाराच्या ठोकतो. माझ्या दादानो, कपडे घातल्यानं काही कुणी संन्याशी होतो का? वस्त्र घातल्यानं कुणी संन्याशी होतो का? माऊली व्याख्या करते, तोची संन्यासी जाण. व्याख्या केली तुकोबऱ्याने, काम क्रोध बंदी खानी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझ. साधू कुणाला म्हणावं? एरवी ती जिना चवथी, हे पहिली न सरती. पैमाजी स्थिती, पैमाजी सहज स्थिती, तया भक्तीना. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, आठवीती पाय विठोबा. साधू कुणाला म्हणावं? सज्जन कुणाला म्हणावं? ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे त्याला साधू म्हणावं. याही पेक्षा पुढे सांगेन, जो वरून स्वच्छ झाला, वरून सुंदर झाला, त्याला साधू म्हणू नये. ज्यानं आपलं चित्त निर्मळ केलं त्याला साधू म्हणावं. का बरं? ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याच्या जवळ तर भगवान गोपाल कृष्ण आहे. साधू म्हणतात. ज्याला किरकोळ गोष्टी आणि मोह लोभ बाजूला सारायला भेटला त्याला साधू म्हणतात. ज्यानं आपल्या आयुष्यातलं लिगाड बाजूला सारलं त्याला साधू म्हणतात. तेने सांडावे. लिगाड या शब्दाचा अर्थ आहे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार लोभ हे षड्रिपू जो बाजूला सारतो त्याला साधू म्हणतात. मी काही उदाहरणं देतो म्हणजे आपल्या अभंगाचा अन्वय तुम्हाला कळेल. माझ्याकडे पहा. सज्जन हो, मोह आहे तो तात्पुरता आहे, तो बाजूला सारला त्याला साधू म्हणतात. नामदेव महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव होतं राजाई. पंढरपुरात राहत होती. घरची गरिबी होती. नामदेव महाराजांची मैत्रीण ही परिसा भागवताची बायको होती. दोघे जण मैत्रिणी एकत्र आल्यानं गप्पा चालू झाल्या. परिसा भागवताची बायको हिनवू लागली. काय ग, तुझा नवरा गळ्यात माळा घालतो, कपाळाला गंध लावतो, कीर्तन करतो. माझ्या दादानो, एका लेकराच्या चुकीमुळे परिवार उद्ध्वस्त झालाय. सगळेच अनुभव काय स्वतः घ्यायचे नसतात. काय अनुभव दुसऱ्याची आपल्या पदरी असावेत. दुसऱ्याच्या अनुभवानं आपण शान व्हावं. पडल्यानंतर लागतं हे लागूनच कशाला बघायला पाहिजे. विस्तवाला हात लावला, मग विस्तवात हात घातल्यानंतर भासतो हे जाळूनच हात कशाला घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या अनुभवानं शान व्हा ना. तुला माहिती नाही बाई माझा नवरा किती पुण्यवान आहे म्हणे. सुशलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः. मुलगा जर चतुर असेल, लोकाचा बाण त्याला चांगला पोखरता येत असेल तर आपण समजून जायचं त्याची पुण्याई नाही, त्याच्या बापाची पुण्याई आहे. उगा म्हणून आपल्याकडे म्हणतात का बाप तसा बेटा आणि कुंभार तसा, हे आपल्याकडे म्हणतात ना. मग माणसं बघा विषय काढतात. काय हो काय, अहो ते अमुक आमका पाटील काय सारखा बांध फोडतो. फोडणारच का, अहो त्याचं खानदानच तसलंय. त्याचं म्हातारच दंड तासायच्या निमित्तानं खोऱ्यानं बांध पोखरत होतं, त्यामुळे ते पोखरतय. उदारो वंश पुण्यानं. एखादा मुलगा उदार असतो आणि एखादा पोरगा उधार असतो. झाड म्हटलं तरी झाडत नाही. ज्ञानोबा सांगतात जत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेत जाण धनंजया विभूती माझी. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं मन सुद्धा मोठं असावं. नाहीतर आपल्या कर्जत तालुक्यातच मन प्रसिद्ध आहे. बडा घर पोकळ वासा वारा जाई म्हणा तुमचं तुम्ही. गरीबाच्या घरी कधी जा, चहाचा कप येतो तर कपही भरलेला, बशी भरलेली. मोठ्याच्या बंगल्यातला चहा म्हणजे एवढाच लांब कप असतो. महाराज माझ्या हाताकडे बघून कृपया कपच आठवा.
कपाव चढून टाचा उचलून वाकून बघावं लागतं दिलंय का खोकल्याचं औषध आणलंय म्हणून. उदार वंश पुण्येन माझ्या दादानो, आत्मपुण्यानं सौभाग्यता. नामदेव महाराजाची स्वतःची पुण्य होती म्हणून भगवंत शेजारी होता. नसेल धन पण माझ्या नवऱ्याकडे पांडुरंग आहे. बाई हा देव काय प्रपंच करू लागणार आहे का? धर परीस. फुटलेल्या परिसाचा एक छोटासा तुकडा त्या बाईनं राजाईच्या हातावर दिला, पदराच्या गाठीत बांधला. जुना काळ होता, नवऱ्याला घाबरायच्या बाया, आता उलट झाले. जुन्या काळात लग्न झाल्या झाल्या तो बोलतो ती ऐकते, दुसऱ्या वर्षी ती बोलते आणि तू ऐकतो, तिसऱ्या वर्षापासून दोघं बोंबलतात आणि अख्खं गाव ऐकत राहतं भांड्याला भांड. पहिल्या वर्षी ती चंद्रमुखी असते, दुसऱ्या वर्षी ती सूर्यमुखी असते, तिसऱ्या वर्षापासून ज्वालामुखीचा उद्रेक असतो महाराज. लग्न झाल्या झाल्या तिला चहा मागा, हजर, पाणी मागा, पुढं जेवायला मागा, ताट समोर. लग्नाला 5 वर्ष होऊ द्या मग तुम्ही तिला पाणी मागून बघा. ती बसल्या बैठकीतनं म्हणते तुम्ही पण प्या. आणि येताना तुम्ही म्हणाल एवढं तुला कसं काय कळते? अनुभवे आले अंगा. अरे हा मी शादीशुदा आहे थोडी ना गोसावी. ऐका बरं, हा संसार आहे, तुला संसारामध्ये धन तर लागल ना ग. असं कर, या पदराच्या गाठीत तर परीस घेऊन जा. तिनं परीस बांधला गाठीत आणि घरी आली. जेवढं काय घरामध्ये लोखंड होतं तेवढं सगळं सोन्याचं केलं. नामदेव महाराज घरी आले, पाहतात तो वाडा सोन्याचा. राजाई आपलंच घर आहे ना हे? हो मालक आपलंच घर आहे. पाण्याचा तांब्या आणला, नवऱ्याला पाणी दिलं. म्हणजे पूर्वीच्या बाया नवऱ्याला तांब्या भरून देत होत्या, आता काय नाही आम्हालाच द्यावं लागतंय. फार काळ बदलला. सासूच्या धाकात होत्या सुना. सासू जर फुडणं आली ना तर सुनबाई लट 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 कापायची. आता सुनबाईला बघून सासूला थंड वाजून येते, कुठं बोलून घ्या. मग तिला विचारा कसं आहे सुनबाई वगैरे. काय सांगाव बाई महाराज, संभळल म्हणून भावाची आणली पण बोलायला लागली म्हणजे लय वांगाळ फजिती करत्या. असं वाटतं तिकडच टमटम पलटी होऊन तिकडच उलटावी मारावी. इतक्यापर्यंत पोहोचलंय आता. माझ्या तायानं बहिण्यानं गोनाईच्या समोर आली. राजाई पाया पडली. आत्या तुम्हाला पटलं नसलं तरी हे राहू द्या बरं, परीस तेवढा देऊन येते. नामदेव महाराज म्हणले परीस आणि इकडं लबाडीचं धन चालणार नाही. व्यसनाच्या अधीन गेलेलं हे तन, वासनेच्या अधीन राहिलेलं मन आणि लबाडीनं कमवलेलं धन हे कुणाच्याही फायद्याचं नसतं, हे लक्षात राहू द्या. लबाडीचं धन काय कुणाच्या कामाला येतं महाराज? एका माणसानं मोटरसायकल चोरली. आता आलेत आमच्या तिकडे चोर, दारात लावलेली मोटरसायकल चोरली गेले चोर घेऊन. त्या चोरानं मोटरसायकल चोरली कर्जतच्या बाजारात विकायला गेला. आजूबाजूची माणसं बघायची, मोटरसायकल नवीनच होती, नंबर प्लेटा फक्त काढून टाकल्या आणि दुसऱ्या बसवल्या. सगळे यायचे द्यायचे का, व्यवहार काय जुळना. मग त्याला गिरायक लागलं चोरच. चोराला गिरायक कुठलं लागलं? चोर. मग चोर जवळ आला, मोटरसायकल इकडून तिकडून पाहिली आणि विचारलं द्यायचे का मोटरसायकल? तो म्हणला काय प्रदर्शनाला मांडली का? चांगले आहे का? दिसत नाही का? आवरेज काय आहे? 1 नंबर आहे. तुमचीच आहे का? मग काय चोरून आणली का? दोघं रगीलच. रोख देणार काय उधार? रोख देणार. काय भाव? 15,000 रुपये. चावी आणा का? ट्रायल घेऊन आलो. चावी घेतली आणि गाडीला किक मारली, जसा गेला तसा परत नाही वापस आला. मग 10-15 मिनिटांना ते डोकं धरून बसलं माघारी आहे ना म्हणून. मग हे दादा महाराज बाकीचे वगैरे गेले. म्हणले का हो, मगाचपासून बघतोय गाडी विकायला आला, गाडी तर घेऊन गेलं, गिरायक लागलं आणि डोकं धरून बसला. आता चांगली होती गाडी? हा. नवीच दिसत होती? हो. ऍव्हरेज पण चांगला असेल? बरोबर. लई सुंदर गाडी जपली होती? हो. हा. किलोमीटर पण कमीच झालं होतं? हा. दिली वाटतं? हा. आमच्याच नशिबात नव्हती, आम्ही मागितली पण तुम्ही दिली नाही. पण जाऊ द्या मरू द्या. काय भावानं दिली गाडी? तो म्हणला ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. लबाडीचं धन काय कामाला येत असतं का? जसं कमवलंय तसं एक जाणार आहे, लक्षात राहू द्या माझ्या दादानो. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या 2 गोष्टी जास्त दिवस कधीही टिकत नाही. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आटपावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. जे अन्न भुकेल्याच्या कामाला येत नाही ते अन्न घरात असून तरी काय उपयोग आहे? जे पाणी तहानल्याची तहान भागवू शकत नाही ते पाणी आपल्याकडे असून तरी काय उपयोग आहे? जे ज्ञान अज्ञानाच्या कामाला येत नाही ते ज्ञान आपल्याकडे असून तरी काय उपयोग आहे? आणि जी श्रीमंती गरिबाच्या कामाला येत नाही ती श्रीमंती आपल्याकडे असून तरी काय उपयोग आहे?
जे कमवलं ते द्यायला शिका, जे मिळवलं ते वाटायला शिका. कमवा, उत्तम नीतीनं कमवा, आणि जे कमवलंय ते उंजळीत घ्या. आपलं नाही, एक दिवस देऊन टाकायचंय. वृत्तीनं कमवा. कमवा धन, आणि कमवलेलं धन उदास अंतकरणानं वाटूनही टाकायला शिका. आपल्या कपाटामध्ये श्रीमंती असावी, त्या कपाटातल्या श्रीमंती शेजारी संस्कृती सुद्धा असली पाहिजे. सोन्यानं भरलेलं कपाट असावं, पण त्याच कपाटात ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सुद्धा असला पाहिजे. लक्षात राहू दे. आजकाल अशी काही घरं आहेत ना, श्रीमंती भरपूर आहे पण संस्कृती नाही. काय जाळायची लेका ती श्रीमंती जी गरीबाच्या कामाला येत नाही. तुका सरळ म्हणाले, तुका म्हणे ते तर भजन प्रमाण. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाड्यावरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजू नका, एखाद्याच्या गळ्यात आणि हातात असणाऱ्या सोन्यावरून त्याला श्रीमंत समजू नका. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या दारातली तुळस फुललेली आहे तो श्रीमंत, ज्याच्या गोठ्यामध्ये एखादी गाय आहे तो श्रीमंत, आणि ज्याच्या घरातली म्हातारी माणसं संध्याकाळी आनंदात आहेत ना, अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर फक्त तेवढंच आहे. हे कायम लक्षात राहू द्या. लेका तुमचे आईबाप आनंदी नाहीत, काय करायचं तुमच्या कमवलेल्या धनाला आणि श्रीमंतीला? तुमचा पोरगा जर तुमच्याशी बोलत नसेल, तुमचा बाप जर 2-2 वर्ष लेकराशी बोलत नसेल, आईशी सुनबाई बोलत नसेल, मला असं वाटतं ते धन व्यर्थ आहे. नाही तर मेल्यानंतर ते धन काय कामाचं आहे आपल्या? सज्जन हो, सुख जेव्हा उमऱ्यात येतं ना तेव्हा गुडघे घायला आलेले असतात. आम्ही लहान होतो ना तेव्हा फार वाटायचं जीन्स पॅन्ट मिळावी, टी शर्ट मिळावा. थोरा मोठ्याच्या पोरांकडे शाळेत असताना मी पाहायचो, मलाही वाटायचं तसा टी शर्ट असावा, तशी जीन्स पॅन्ट असावी, तसे कपडे असावेत, असं सारखं सारखं वाटायचं आम्हाला लहान असताना. मिळालं नाही. आता एवढा पैसा आहे काय नाही, चांगलं टाटा एसी भरून टी शर्ट घेऊन येईन मी कुठेतरी जाऊन, पण परवानगी नाही ना आता घालायला, धोतरच घालावं लागते. जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा दुसऱ्याचा मोबाईल बघायला मिळायचा, त्याच्यात आळीची गेम, ते मागू मागून घ्यायचं. आता 1.5 लाखाचा मोबाईल घेतला तर त्यात बघणं सुद्धा होत नाही मला. जेव्हा लहान होतो तेव्हा कॉलेजला असायचो तेव्हा लाज वाटायची सायकल घेऊन जायला. तसे भाग्यवानच आहे आम्ही. आम्ही सगळा प्रवास बघितलाय. काय जमान होता महाराज.
थोडेच दिवस झाले, जास्त दिवस नाही, 20-25 वर्षापूर्वी सायकल भाड्याने मिळत होती. 1 रुपया 2 रुपये तासाला भाडं असायचं. त्या गावात जायचं, उतरायचं, त्या गावातली सायकल घ्यायची. विश्वास होता, नाव लिहायचं रजिस्टरला, ती सायकल घेऊन फिरायचं. गल्लीतनं 2-4 वेडे घालायचे. सायकल मध्ये बदल झाला. परत बिगर कॅरेजची सायकल होती, कुणाला बसवू नये म्हणून. परत तिला कॅरेज आलं, परत त्याला स्टँड आलं. सायकल उचलायचं म्हणजे जीव नकात यायचा, एवढी मोठी सायकल. परत स्टँड बारीक झालं. पुन्हा पुढे डिक्की आली सायकलच्या त्या हँडलच्या पुढं. पुन्हा ती निघून गेली, मधली नळी निघून गेली. पुन्हा सीट खाली गेलं, वर गेलं. आता मडगार्डही निघून गेली. गिअरची सायकल आली. अँटेनाचा जमाना होता. म्हाताऱ्या बायांसाठी जय गंगा मैया होती, तरुण बायांसाठी ये रिश्ता क्या कहलाता है होतं. दुसऱ्याचा बांध पोकरणाऱ्यांसाठी आप भीती होती. ऐका, दामिनी होती, बंदूक हातात घेऊन येत होती. या गोजीरवाण्या घरात होतं डिटेक्टिव्ह करण होता. लहान पोरांसाठी शक्तिमान होता. परत शकाला का बुम बुम झाला. दर रविवारी संध्याकाळी 4 ते 6 पिक्चर असायचा मराठी. दर शुक्रवारी रात्री हिंदी पिक्चर असायचा 10 ते 12. आणि ते नाही, नवीन लग्न झालेल्यांसाठी चित्रहार होता. नुकतंच जमलंय त्यांच्यासाठी छायागीत होतं. आणि लयच तरबेज गडे आहेत त्यांच्यासाठी रंगोली होती. आणि एखादं गाणं लागलं तर मुंगेच यायच्या. ते अँटेना हलवण्यातच गाणं संपून जायचं. दिवस मावळला की घराघरात गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमचे माणस. गाणं बदललं, जमाना बदलला. ओढणी खांद्यावरनं खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या. सध्या क्रॉप टॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे अशिक्षित समजतात. आताच्या पुरी खांद्यावरनं ओढणी घेणं, डोक्यावरनं ओढणी घेणं म्हणजे अशिक्षित समजतात. पण माझ्या बहिण्यानो, भलेही त्या ओढणीची किंमत 50, 60, 70, 80, 100 रुपये असेल, भले ह्या त्या दुपट्ट्याची किंमत, त्या ओढणीची किंमत 70, 80, 100 रुपये असेल, पण ती जर का ओढणी त्या लेकीच्या खांद्यावर असेल तर तिच्या बापाची इज्जत लाखो आणि करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत आहे त्या ओढणीला. अरे गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायची. आता श्रीमंताच्या बाया रील स्टार झाल्यात. रील स्टार झाल्या बाया, रील स्टार. बेम्यान कमरा दाखवायची फॅशन आली. आला तर येऊ द्या माझा राग. खुशाल रील्स बनवतात. त्या रील्स वर लिहिलं जातं कर्जतचे चालेल का, माळ्याचे चालेल का, धनगराचे चालेल का, मराठ्याचे चालेल का, 96 कुळे चालेल का, लिहिलं जातं त्या रील्स वर. आणि ती व्हायरल होते. त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत. फेक अकाउंट असलं पुरीच्या नावचं तर त्याला लाखोने फॉलोअर्स आहेत. आमचा पकवाजा मेला, पकवाज वाजून त्याला फॉलो सुद्धा कोणी करत नाही. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या बाया रील स्टार झाल्या आणि गरीबाची पोरं 699 चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. जाऊ दे, हायच आपल्या गावातली. खुशाल गाऊन घालती, त्याच्या ओढणी घेते. आमच्या पप्पानं गणपती आणला, रील्स बनवते. नवऱ्याला बी लाज नाही, टुकुमुकू बघतोय चांगला. आपल्या घरातल्या बाईनं जगाला अंग दाखवणं हे काय मोठेपणाचं लक्षण आहे महाराज? आपल्या घरातल्या पुरीनं कमी कपडे घालणं हे काय मोठेपणाचं लक्षण आहे? पण जमानाच बदलला महाराज, सगळं बदल. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमचे माणस. गाणं बदललं, गाणं आलं. चल र सर्जा, चल र राजा, बिगी 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 डौलान डौलान, गाऊ मोठवरच गाण. पालवे बाबा, गाणं बदललं, गाणं आलं. जीवा शिवाची बैल जोड, जाई बिगीन आपली पुढं. गाणं बदललं, गाणं आलं. माझ्या बैलाचं वशिंड, जशी महादेवाची पिंड, माझ्या बैलाची हो पाट, जसं चंद्रभागेचं काट, माझ्या बैलाची शेपटी, दुःख दारिद्र्या जोडपी, आमच्या दुनियाची दौलत न्यारी न जोडी बैलाची. होतं की नाही गाणं? आणि आता गाणं आलंय पाटलाचा. हे त्यांचं सुद्धा पाठ आहे. हे बरं तालात जमलं. ऐका सज्जन हो, हे धन शाश्वत नाही. बाई माझा नवरा फार गोड आहे, त्याला नावं ठेवू नका. हिसकावून घेतला परीस नामदेव महाराज राजाईकडनं. इथं होतो आपण. तो परीस घेतला आणि पळतच गेले. नामदेव महाराज पाण्यात फेकून दिला. मी त्यांनी संडावेली गाड सांगतो. पाण्यामध्ये टाकला परीस, बुडाला. परीसा भागवत आले, म्हणले महाराज
महाराज असाल तुम्ही, विना असेल तुमच्या गळ्यात, दगडाचे टाळ तुमच्याकडे, आम्हाला काय घेणं देणं आहे? आमचा परिस आम्हाला द्या. कुठनं देऊ? पाण्यात टाकला म्हणे. द्यावा लागेल. नामदेव महाराज कमर इतक्या पाण्यात उतरली. अख्खं गाव बघायला जमा झालं. काय करतात दादा? एवढासाच परिस कुठं शोधणार? बुडी दिली पाण्यात महाराज. ओंजळ दगड घेतली आणि ते ओंजळ पुढे गेली. अशी परिसा भागवताना म्हणाले, बघा ह्यातला तुमचा परिस कोणता आहे? उचलान घेऊन जा. सगळेच परिस होते महाराज. नामदेव महाराज म्हणले, एकच परिस घ्यायचा आणि नीट दोरीत निघायचं. परिस घेतला, बाकीचे सगळे पाण्यात टाकून दिले. माझा मुद्दा असा आहे, अरे परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, यात काय नवलंय? परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, यात काय नवलंय? साधून केलेल्या भजनाच्या ताकदीमुळं दगडाचा सुद्धा परीस होतो. हे सामर्थ्य साधून केलेल्या भजनात आहे. आणि म्हणून धरुणी भजनाची चाल नित्य भजनाचे झाड नित्य नेम आदरे. चारच गोष्टी आहेत परमार्थाला: अज्ञान, अंधश्रद्धा, अविश्वास आणि विकार. याला तर लिगाड म्हणतात महाराज. अज्ञान आडवं येतं परमार्थात. अज्ञान असलं ना की ते देवाकडे जात नाही, जाऊ देत नाही. ऐका, अज्ञानावरती मात करणं म्हणजे त्याने सांडावे लिगाड. अविश्वासावरती मात करणं त्याने सांडावे लिगाड. तिघांवर माणसं डोळे झाकून विश्वास ठेवतात. आचार्यावर, ड्रायव्हरवर आणि न्हाव्यावर डोळे झाकून बघा. तुम्ही प्रयोग करून बघा. ढाब्यात जेवायला जातात, शेंबड्या, बाया, पारूस, आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या. मसाला पापड आणायला लावला, तिला शेंबूड आला, तिनं त्योच चोळला, त्योच खायला दिला. आणि टीप देताना म्हणाला, हा हा असं जमलं. आता आई शेवभाजी चांगली असू द्या, विषय जरी काढला तरी कळच येते की नाही, पण विश्वास ठेवतात. ड्रायव्हरवर कुठल्या डबऱ्यात घालत गाडी माहिती आहे, विश्वास ठेवतात. नावी तर वस्ताराच ठेवतो गळ्यावर आपल्या, तरी डोळे लागतात. हा, घोळून होऊ दे. अरे अशा माणसांवरती विश्वास ठेवता ज्यांचा तुमचा रक्ताचा काडीचा संबंध नाही. मला असं वाटतं, साधूवरती डोळे झाकून ठेवायला हरकत, विश्वास ठेवायला काय अडचण आहे. तुकोबांनी तेच केले, डोळे झाकले आणि संतांवर विश्वास ठेवला.
गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे पायी हा माझा विश्वास. परमार्थाला आडवी येणारी तिसरी गोष्ट सांगतो, माझ्याकडे पहा. अंधश्रद्धा हे तुकोबरांनी तेव्हा सांगितले, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. परमार्थाला आडवी येणारी शेवटची गोष्ट आहे काम आणि क्रोध, त्याला तर लिगाड म्हणतात. माझ्याकडे पहा, याच्यावरती विजय मिळवणं भल्या भल्यांना जमलं ना. धडक मारिली रावणा, धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा मेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण. येडका मदन सगळ्याला माहिती, सगळं पाठ आहे तुमचं सज्जनो. याच्यावरती विजय मिळवता येत नाही. त्याला नामरूपी भक्ती लागते, भजन लागतं. भजन करणारे हनुमंत होते, नेहमी भजन करायचे. एवढं गोड भजन करायचे, एवढं गोड भजन करायचे, एवढं गोड भजन करायचे. अरे लोक मारुतीचं भजन करतील यात काय नवल आहे. मारुती रामाचं भजन करायचा. आता पुढं आहे का, मारुतीनं रामाचं भजन केलं तर मारुती लोकप्रिय झाला, आणि मारुतीचं भजन वारकऱ्यांनी केलं तर कैलास बाबा लोकप्रिय झाले. ये दुःख भंजन मारुती नंदन सुतला प्यारी तुम्हार पवन सुत विनती मारमान, पवन सुत विनती मारमान. सीता मैयानं हाक मारली, मारुती मला शोधायला आलतास. 80,000 बायका पाहिल्या म्हणे. हो आई. सुंदर होत्या का? सगळ्या सुंदर होत्या. देखण्या होत्या? सगळ्या देखण्या होत्या. मग त्यातली एखादी तुला आवडली का? मारुती म्हणाला, मैया सगळ्याच आवडल्या. मग त्या एखाद्या बाईकडे बघून तुझ्या मनात काम नाही का आला? 80,000 बायका पाहिल्या ना? हो. सगळ्या आवडल्या ना? हो. सुंदर होत्या ना? हो. देखण्या होत्या? खूप देखण्या आई. मग त्यातल्या एखाद्या बाईकडे बघून तुझ्या मनात काम नाही का आला? मारुतीनं उत्तर दिलं, आई अगं कामच रामाचं करत होतो, त्यामुळं कामाचं काय काम आहे आमच्याकडे? काम नाही, काम नाही, चालो पाहिरी कामा तिने संडावे लिगाड. कशाच्या ताकदीवर? धरोणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे, जया परमार्थाची चाड. देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्र आणि साधना या 5 गोष्टी पाळाव्यात माणसानं. जिने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्राभो भाषण. तिने सांडावे लिगाड, दरोणी भजनाची चाड, नित्य नेम आदर. हे लिगाड काय करतं माहितीये? अडकवून ठेवतं आपल्याला. उदाहरण देतो छोटस, म्हणजे कळेल. लिगाड काय करतं? आपल्याला अडकवून ठेवतं. मी नेहमी सांगतो एक दृष्टांत, तुम्हाला कळेल म्हणून सांगतो. लिगाड काय करतं माहितीये? असं अडकवून ठेवतं. कशातच काय नाही, पण नुसतं अडकवून ठेवतो. एका नवरा बायकोचं लग्न झालं, नवरा बायकोचंच होतं, असं अडकवून ठेवतं आणि दुःख देतं ते लिगाड. लग्न झालं कुणाचं? अरे बोला ना पटकन, पुढे जायचंय आपल्याला. हा, नवरा बायकोचं लग्न कुणाचं होत असतंय? नवरा बायको. लग्न झालं, संसार चांगला होता. मुंबईला राहायला गेले बिचारे, नवीन नवीन होते. 10 बाय 10ची रूम घेतली. नवरा बायको रोज गप्पा मारायचे. एक दिवशी संध्याकाळी बाबा ते गप्पा मारायला बसले. तुम्ही म्हणाल हे तुम्ही का सांगता? संसारी काय म्हणून सांगता. अशा गप्पा नवरा बायकोच्या होतात. मग तो नवरा म्हणाला बायकोला, होय ग काय, आपण निंब्यावर ना आलो. बरोबर. 10 बाय 10ची रूम मिळाली. हा.
संसारही थाटला, हा याच्यात जागा नाही आपल्याला, बरोबर. पण समजा जर आपल्याला लेकरू झालं तर ते झोपवायचं कुठं? ती म्हणली काय असं बावचळ्यासारखे प्रश्न करता, जरा पलीकडे सरा. तो पडल्या पडल्या पण गावर पलीकडे सरला, ही अलीकडे सरली, झाली जागा. आता तेवढ्यावर थांबला नाही तो. समजा ह्या पोराच्या पाठीवर पोरगी झाली तर कोणी जाणे काही नाही, फक्त मिथ्या कल्पना. तुम्ही जरा पलीकडे सरा, मी अलीकडे सरते. तसं प्रॅक्टिकली करून पाहायला लागलं. तेवढ्यावर थांबला नाही, म्हणला ह्या दोघांच्या पाठीवर जुळं झालं तर. ती म्हणली देवाची करणी नारळात पाणी अजून पडायला सरा. तसा तो अजून पडायला सरला, पलंग संपला आणि धप दिशी पड. थोडा उशिरा पडला यांच्याकडनं, पण पडला. असा बरोबर टाइमावर पडला पाहिजे. पडल्यामुळे त्याचा हात मोडला. कुणाचा? त्या नवऱ्याचा, पडणाराचा. कुणाचा? लग्न कुणाचं झालं? गप्पा मारता मारता पलंगावरनं कोण पडला आणि त्याचा हात मोडला. मला उत्तर द्या, त्याचा हात मोडला इथपर्यंत तरी कळाल? झालेल्या पोरानं हात मोडला का न झालेल्या? मग न एवढं तरी कळत तुम्हाला? न झालेलं पोरग जर हात मोडतय, ज्याला 3-3 आहेत त्यानं परत आहे का? झालेलं काय करेल? तेने सांडावे लिगाड, दरोणी भजनाची चाड, नित्य नेहमी आसोनी संसारी जीवे वेगो करी. प्रपंच आसोनी परमार्थ साधावा किंवा कामामध्ये भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी आसना सानी नसावे, संसारी असावे, संसारी असावे, संसारी आसना सानी भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे भजन करावे वेळोवेळा, दरोणी भजनाची चाड. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे, ते तर भजन प्रमाण. दरोणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. बरोबर वेळेत थांबो बाळा. बाबा आता एवढी मोठी माणसं आहेत, त्यामुळे थोडस वाढलं तरी वाढू द्या का गे. हा तसं मला सांगा, माझं सुद्धा घड्याळावर भरपूर प्रेम आहे. म्हणजे माझ्या हातातल्या म्हणतोय मी, मला काय करायचंय त्या. माझं तुतारेवर सुद्धा प्रेम आहे, नुसत्या घड्याळावर नाही. त्याच्यातनं आवाज येतोय ना तुम्हाला म्हणून. दरोणी भजनाची चाड, जया परमार्थाची चाड. त्यानं भजनाची सुद्धा कास धरावी. हा आमच्या आजी नेहमी म्हणायची, वाहता मळा आणि गाता गळा असावा. माझ्या आजी नेहमी म्हणायची, कायम म्हणायची, आपली शेती चांगली असली पाहिजे, आपलं भजनही गोड असलं पाहिजे. जया परमार्थाची चाड, दरोणी भजनाची चाड. तेने सांडावेली गाड, धरोणी भजनाची चाड. नित्य नेम आदरी, धरोणी भजनाची चाड. जया परमार्थाची चाड, दरोणी भजनाची चाड. तेने सांडावेली गाड, नित्य नेम आदरे, नित्य नेम आदरे, सांडावेली गाड. नित्य नेम आदरे, धरोणी भजनाची चाड. नित्य नेम आदरे, जया परमार्थाची चाड. आदरे नित्य नेम भजनाची चाड. आदरे सांडावेली गाड, सांडावेली गाड. आदरे लिगाड, आदरे सांडावे, जया चाड.
परमार्थी परमार्थाची चाड जया सांडावेली गा धरोनी भजनाची चाड नित्यने माधुरी. मला वाटतं आता तरी अर्थ कळाला असेल तुम्हाला. परमार्थाची चाड जया तेने सांडावेली गाड जया परमार्थाची चाड. ज्याच्या गळ्यात माळ आहे ज्याच्या कपाला गंध आहे दरोनी भजनाची चाड. ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी तुळशी पत्र अर्पण केलं आपण या देहावर. एक सांगू का लोक विचारतील कैलास महाराजांनी असं काय दिलंय महाराष्ट्राला किती लोकप्रिय झाले. काय दिलंय संजय महाराजांना समाजाला किती लोकप्रिय झाले. काय दिलं ह्या दादा महाराजानं की याच दादा महाराजाचं नाव लोकप्रिय झालं. का त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात प्रेम करतात जग त्याला आपलं म्हणतं. त्याचं कारण आहे अरे आम्ही तारुण्य अर्पण केलंय आमच्या वारकरी संप्रदायाकरता. हा जया परमार्थाची चाड. ज्या दिवशी आम्ही गळ्यात माळ घातली कपाळाला गंध लावला त्या दिवसापासून महाराज आम्ही देवाचे झालो. आम्ही कुणाचे झालो देवाचे झालो. ती मीराबाई वेडी नव्हती महाराज. कोंडून ठेवलं त्या मीराबाईला घरात. बाहेरून कुलूप लावलं त्या मंदिराला. भाकरीचं ताट दरवाजाच्या खालून सरकवलं जायचं आणि मरावी म्हणून बाप देवाजवळ नवस बोलत होता. विषाचा प्याला पाठवला. हसत हसत ती विष प्याली. जगानं विचारलं का ग मिरे राजाची पोरगी आहेस तू. मेवाडच्या राजाची एकुलती एक कन्या मनात आणलं तर कुणी तुला आपलंसं करेल. मीराबाईनं उत्तर दिलं मला कुणाचंच व्हायचं नाही मी देवाची झाली. माता सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे प्रीत लगा दे चलना वाले मुड़ी वाले ओ बंसी वाले मुड़ी वाले ओ बंसी वाले. चुप हो गई मेरे सामने तेरे बिन हो गया मन मेरा बाप रे. तेरे बिन हो गया मन मेरा बाप रे. कृष्ण कन्हैया बांसुरी बजा दे चलना वाले मुरली कशाच्या जीवावर दरोणी भजनाची चाड. अजूनही जर अभंग कळाल नसेल तर अजून थोडी लावू का ताकद मी. भजनाची चाड राधेला होती महाराज. राधा जिचं नामस्मरण केल्यानंतर देवाच्या डोळ्याला लागत होत्या धारा तिचं नाव राधा. हरि बिन रैया न जाए जीरा. हरि बिन रैया न जाए जीरा. Yeah.
जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा ती राधा, जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा ती राधा, जिच्या आयुष्याचा मध्य कान्हा ती राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावा लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. रच्या पुढे द्यावा लागतो कोण? अरे बोला ना, रच्या पुढे उभाच करावा लागतो तो कोण? कान्हा. धच्या सुद्धा पुढे लिहावा लागतो कोण? कान्हा. तिचं नाव आहे राधा. दरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरी. भजनाच्या ताकदीनं आमच्यासारख्या माणसांना लोक औक्षण करून घरात घेतात. हे भजनाच्याच ताकदीनं आहे महाराज, कीर्तनाच्या ताकदीनं नव्हे बरं. दरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरी. माझे वडील भजनेत, माझ्या जन्मापासून माझ्या बापाचा काकडा आजपर्यंत चुकला नाही महाराज. जसा माझा जन्म झालाय तसा माझ्या बापाचा काकडा कधी चुकला नाही. माझी चुलती वारली मागच्या काही दिवसापूर्वी, महाराजांना माहिती आहे. चुलतीच्या उशाला बसून माझ्या चुलत्यानं आणि बापानं काकडा केला, मग आम्ही धन दिली. एवढं प्रेम आहे भजनावर. त्यांना कीर्तन आवडत नाहीत, कधीच तुम्हाला माझ्या कीर्तनात ते दिसणार नाहीत जास्त वेळ. त्यांचा ग्रुप आहे, ते म्हणतात भजन प्रमाण कीर्तन प्रमाण. दरोणी भजनाची चाड निष्ठावंत वारकरी आहेत ते. नित्य नेम आदरे. का? काही गोष्टी खऱ्या असतात, बऱ्या नसतात. काही गोष्टी बऱ्या खऱ्या नाहीत, काही गोष्टी बऱ्या पण नाही खऱ्या पण नाही. काही गोष्टी खऱ्या सुद्धा आणि बऱ्या सुद्धा. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. आमच्या बाया बापड्या जातात बघा, वारुळाला चालली नागपंचमीला, नागाला पूजायला, भाव आहे माझा, भाव आहे माझा, भाव आहे माझा. काय पुसतात आणि काय त्याच्यावरती दूध काय ओततात वारुळावर, आणि लाह्या काय टाकतात, आणि भाव आहे माझा. त्याचा डीपी काय ठेवतात व्हॉट्सअपला, त्याची स्टोरी काय ठेवतात इंस्टाग्रामला, फेसबुकला पोस्ट काय टाकतात, त्या नागाबरोबर लांबून काढलेला सेल्फी. आणि तोच तुमचा भाऊ आक्कीचं काय चाललंय, तायडीचं काय चाललंय, दिदूचं काय चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर घरीवर निघाल्यावर. मग पळायला जागा पुरते का? चालली बाया भावाला पुजायला. लय नाद त्यांना. गोष्ट खरी आहे पण बरी नाही ना महाराज. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. म्हातारं मोबाईल घेतं, म्हातारपणीच देतात त्याला लय काय कळत नाही, पण ते युट्यूब लावतं आणि ते नेमकं साऊथ इंडियन पिक्चर लागतो त्याला. मग म्हातारा अजून जवळ घेत असं मोबाईल. ती गोरी गोरी पान नटी, तिचे मोठे डोळे, लांब केस. म्हाताऱ्याला असं वाटतं ह्या पिक्चर मधला नट मरावा आणि मी तिथं जाव. अरे बरं येड्या, पण ते खरं नाही. जगातली एकमेव गोष्ट खरीही आहे आणि बरीही आहे. त्या गोष्टीचं नाव आहे आमच्या विठ्ठलाच. सत्य साच खरे नाम विठोबाचे. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, सप्त्याला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरीची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वायाला जात नाही. फायदा मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. मोक्ष येईल सुखी नाम स्मरता. परमार्थात या. सध्या सुशिक्षित लोक यात असले पाहिजेत. मी हे सांगतो याचं कारण मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. कधी आलात फलटण क्षेत्रावर तर स्पर्श क्लिनिक या नावानं आमच्या धर्मपत्नींचं क्लिनिक आहे. त्वचा आणि त्वचा संदर्भातील विकारांवर आमची भाविकांची सेवा आहे. अनेक रुग्ण येतात, त्यांच्यासाठी आम्ही उपचारही करतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं वारकऱ्यांसाठीचं मोफत हॉस्पिटल आम्ही उभा करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या हॉस्पिटलमध्ये वारकऱ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. त्यामुळं गलांडी पाहुणे, तुम्ही जे काय धन देणार आहे ते सगळं लोकांच्याच कामाला जाणार आहे.
त्यामुळे एकही यातला रुपया वायाला जात नाही याची जाणीव तुम्हाला असावी. तुम्ही म्हणाल का हो महाराज प्रपंच करता का? प्रपंचही करतो, पण प्रपंच असूनही परमार्थ साधावा असं आहे. फक्त कधी आलात दवाखान्यात तर तात्पुरती माळ घालून येऊ नका, कायम माळ करी व्हा, नाहीतर उरलेले पत्रे काढून ऐकायची पाळी येईल मला. झालंय कीर्तन. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आशीर्वादाने या घराला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं. हे कीर्तन ज्यांनी चित्रीकरण केलं ते ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, या ओम साई क्रिएशनवरती आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळेल. त्यांचे सुद्धा आभार. आणि दुसरी एक सूचना सगळ्यात महत्त्वाची आहे, चांगलं वागा, चांगलं राहा, अंधश्रद्धा पाळू नका. आत्ता कीर्तनात जे मुद्दे सांगितले ते लक्षात राहू द्या. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात. अशा वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या झालेल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.